माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 18. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 53. दशा अश्वमेध महात्म्य. भगवान श्री स्कंद म्हणाले, हे मुनिवर, त्रैलोक्याला मोहित करणाऱ्या काशीपुरीमध्ये गभस्ती माली भगवान भास्कर गेल्यानंतर मंदारगिरीवर थांबलेले भगवान हर काळजी करू लागले की अजून योगिनी कशा आल्या नाहीत. माझे मन हे फार चंचल बनले. काशीपुरी सोडणे माझ्या जीवावर आले. ती मग्न सुद्धा आला नाही. हे मोठे आश्चर्यच होय, कारण तिन्ही लोकांना जिंकणारा जो कामदेव, त्यालाही मी आपल्या तृतीय नेत्राने दगड केला. अशा प्रभावशाली मी असूनही ह्या काशीपुरीची अभिलाषा मला का बरे सतावित आहे? या काशीपुरीच्या लोभाचे कारण जाणून घेण्यासाठी कोणाकडे जावे बरे? चतुरानन ब्रह्मदेव हे जाणू शकेल म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना बोलावले. आपली शंका त्यांना विचारली. ते म्हणाले, हलाहलसारखे अति उग्र विषय मी सहन केले, पण मस्तकावरील चंद्राची शीतलताही माझ्या काशीपुरी वियोगाचा संताप शमवू शकणार नाही. त्यासाठी हे विधाता, तू येथून काशीपुरीला जा, शीघ्र माझे हित संपादन कर. मग ब्रह्मदेव शंभू आज्ञेप्रमाणे वाराणसीपुरीला गेले. त्याचा श्वेतहंसाचा रथ लवकरच त्या पुरीमध्ये पोहोचला. तेथे पोहोचल्यावर ब्रह्मदेव संतुष्ट झाले. त्यांना वाटले, काशीपुरीचे दर्शन घडल्याने आज नेत्रांचे पारणे फिटले. स्वर्ग तरंगिणी स्वतः आपल्या पावन जलाने या पुरीला पावन करीते. येथील वृक्षही त्यामुळे आनंदाने भरलेले दिसतात. म्हणूनच ही पुरी आनंदभूमी होय. सदा आनंद देणारी प्रभू शिव येथे राहता. बुद्धिमान सत्पुरुषांची बुद्धी सर्वागामी असल्याने दूरजटीच्या धामाचे ज्ञान मिळविणे हे त्याचे ध्येय होय. मी जरी सर्व सृष्टी निर्माण केली, तरीही काशीपुरी मात्र विश्वनाथाने स्वतः निर्माण केली. हर्षित मनाने ब्रह्मदेवांनी एका अत्यंत वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. ते राजाकडे गेले. अक्षता हाती घेऊन राजाला स्वहस्ती म्हणून आशीर्वाद दिला. राजाने त्यांचा योग्य तो सन्मान केला. तेथे येण्याचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे भूपाला, मी वयाने बराच मोठा, त्यामुळे मी अनेक राजे पाहिले आहे. तुझी कीर्ती ऐकून तुझ्याकडे आलो. मी यजन करावे या इच्छेने तुझ्याकडे आलो आणि त्यासाठी तुझी मदत मला दे. यानंतर राजा आणि विप्र यांच्यात काशीपुरीबद्दल बरीच चर्चा झाली. राजाही धार्मिक वृत्तीचा असल्याने त्याने सांगितले, माझ्या कोशातून यज्ञासाठी लागणारा समस्त संभार ग्रहण करा. आपणास आपले वांछित सिद्ध होईल असे मी इच्छितो. आपणास संपूर्ण मदत करीतो. त्यासाठी आपला मी दास आहे. माझी प्रजा म्हणजे माझे पुत्र, त्यांचेच सर्व त्यांना देतो. यात उपकार कसला, तेव्हा आपण आनंदाने यज्ञ करा. राजाचे कथन ऐकून ब्रह्मदेव संतुष्ट झाले. यज्ञासाठी राजर्षी देवदास यांची मदत घेऊन दशमहासूक अश्वमेधाचे यजन त्याने केले. त्यावेळी यज्ञहोमातून तो धूर निघाला. तेव्हापासून दशा अश्वमेध नावाचे तीर्थ प्रसिद्ध होय. प्रथम ते तीर्थ रुद्रसर म्हणून ओळखले जाई. नंतर विधात्याच्या परिग्रहामुळे दशा अश्वमेधामुळे, तसेच राजश्री भगीरथ यांच्या प्रयत्नाने गंगा ही येथेच प्राप्त झाली, म्हणून हे अतीव पुण्यप्रद असे तीर्थ बनले. शिवलिंगाची स्थापना ब्रह्मदेवाने तेथे केली. ब्रह्मेश्वर म्हणून स्थापना तेथील राजाने केली. अध्याय 54. त्रिलोचन आविर्भाव. महर्षी अगस्त्य म्हणाले, आता आपण त्रैविष्टपी कथा सांगा. हे षण्मुख, देवी जगदंबेला ही कथा महादेवाने कशी सांगितली होती? भगवान स्कंद म्हणाले, श्रम निवारण करणारी कथा आता ऐका. विराजा नावाची एक पीठस्थल, तेथे त्रिविष्टप नावाचे लिंग, त्यांच्या दर्शनाने मनुष्य विरजा होतो. तेथे 3 स्त्रोत आहेत. त्रिलोचन प्रभूच्या दक्षिण भागी ते आहे. लिंगाला स्नान घातल्याचे कार्य ते स्तोत संतत करीत असतात. या 3 स्तोतामध्ये सरस्वती, कालिंदी, कल्याणकारी नर्मदा ह्या 3 नद्या समाविष्ट होय. या तिघींकडून आपापल्या नावांची लिंगे स्थापन केली गेली, म्हणून यांचे दर्शनाने 3 नद्यांच्या स्नानाचे पुण्य प्राप्त होते. सरस्वतीश्वर नावाचे लिंग त्रैविष्टपाच्या दक्षिणेला आहे. याचा प्रभाव असा आहे की याच्या दर्शनाने स्पर्शनाने जडता हरण केली जाऊन सारस्वत पद मिळते. यमुनेश्वर पश्चिमेला आहे. पूर्वेला नर्मदेश प्रभू आहे. यांच्या अर्चनाने मोक्ष मिळतो. त्रिविष्टपाजवळ पिलपिला तीर्थ आहे. यांच्या दर्शनाने चिंताशीच राहते.
त्रिविष्टपाच्या दर्शनाने पृथ्वीवरील सर्व लिंगाच्या दर्शनाने फल प्राप्त होते. विश्वेश्वरापेक्षा ह्या त्रिविष्टपाचे महात्म्य फार आहे. सर्व प्रकारची पापे यांच्या दर्शनाने नष्ट होता. पण शिवनिंदा करणाऱ्याचे, शिवशास्त्राचे विशेष निंदा करणाऱ्याचे पाप नाहीसे होत नाही. त्यावर कोणताच उपाय नाही. कारण असे पुरुष आत्म्याचे हनन करीतात. तशा प्रकारे ते त्रैलोक्याचे हनन करणारे जाणावे. शिवपूजक या शिवभक्ताची निंदा करणाऱ्यांना घोर नरकात पडावे लागते. त्यांना भयंकर यातना भोगाव्या लागतात. म्हणून शिवपूजकाचे पूजन काशीपुरीमध्ये प्रयत्नपूर्वक करावे, म्हणजे भगवान शिव प्रसन्न होतात. अध्याय 55 व्यासभुजस्तम वर्णन. महिम ऋषी श्रेष्ठ श्री व्यास म्हणाले, हे सूत माझे भविष्य भगवान स्कंदाने जसे सांगितले ते मी आपणास सांगतो. स्कंद म्हणाले की, हे मैत्रा अरुणे, पराशराचे पुत्र मुनिवर, श्रीहरी याचीच भक्ती करावी. इतक्यात मोठे आश्चर्य घडले. त्यांनी वर उचललेला हात, उच्चारलेली वाणी स्तंभित झाले. गुप्त रूपाने जणू विष्णूने त्यांना असे सांगितले, हे व्यास मुनी, येथे आपण अत्यंत महान अपराध केलेला आहात. त्यामुळे मला येथे फार मोठे भय उत्पन्न झाले. विश्वेश येथे हेच सर्वतोपरी देव आहे. त्यांच्याच महिम्याने मी चक्रधारी तसेच लक्ष्मीश झालो. शंभू भगवंताने मला त्रैलोक्याचे रक्षण परिपालनाची शक्ती दिली. या सर्व ऐश्वर्याचा भोगता बनलो. जे घडले ते सोडून देऊ, पण यापुढे आपण शंभूचे स्तवन करा. यामुळे आपले माझे दोघांचे कल्याण होईल. तेव्हा व्यासमुनी भानावर आले व म्हणाले, त्या नंदीने आपल्या एका दृष्टीरूपाने माझी भुजा स्तंभित करून टाकली व त्या भयानेच माझ्या वाणीचे स्तंभन झाले. म्हणून हे प्रभू, आपण माझ्या कंठाला स्पर्श करा, म्हणजे पुन्हा वाणी प्राप्त होऊन मी भवानी पतीचे स्तवन करण्यास समर्थ होईल. भगवान विष्णूमणी व्यासांच्या कंठाला स्पर्श केला. ते गुप्त झाले. व्यासांनी त्यानंतर शिवाचे स्तवन केले. हे रुद्र, या विशाल विश्व ब्रह्मांडात तू श्रेष्ठ आहे. भयानक कालकूट सण करणारा तू आहे. ज्याची संपूर्ण भूमी म्हणजेच एक रथ तो वहन करणारे वेद होते. अशा महेश्वरा, त्रैपूर ग्रामातील पापांना तू दग्ध केले. कामदेवांना भस्म करणारा तू आहे. ब्रह्मा विष्णू ज्यांना समजू शकले नाही, जाणू शकले नाही, मन तसेच वाणी यांच्याद्वारे कोणी तुला जाणू शकले नाही. येथे माझ्यासारख्या अल्पमती कसे जाणू शकेल? माझी बुद्धी त्या बाबतीत अतिशय तोकडी पडते. अशा तुला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे व्यासस्तुती करीत असतानाच शंभूच्या दृष्टी प्रसादाने नंदीने त्या महर्षीच्या बाहूच्या स्तंभ मनाचा त्याग केला व हसून म्हणाला, आपण आपल्यासारख्या विद्वानांना नमस्कार असो. नंतर व्यासांनी अष्टक रचिले. ते वाचल्याने पापांचे प्रशमन होते, शिवसान्निध्य प्राप्त होते. या ठिकाणी हा खंड संपला. पुढील खंड अवंती खंड होय. अवंती खंड आपण पुढच्या भागात बघूया. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.